हाय गाईज, तर तुम्ही बघू शकता संध्याकाळचे वाजले होते 7:30 आणि आम्ही निघालो होतो किल्ला तलाव पाहण्यासाठी. आणि जाता जाता आम्हाला रबरी बॉल सापडला, तो सुद्धा आम्ही घेतला. मग त्यानंतर हे रस्ते बघून तरी लगेच कळतं की बेळगाव किती डेव्हलप आहे गाईज. एकही रस्त्यावर खड्डा नव्हता. मग त्यानंतर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही किल्ला तलाव पाहण्यासाठी गेलो आणि आमचा पचकाच झाला. बघू शकता बॅक साईडचा दरवाजा बंदच होता. मग काय आम्हाला परत पुढे जावं लागलं. मग मी जाता जाता बाहेरून शॉर्ट्स घेतले, बघू शकता डायनासोर. मग त्यानंतर गाईज आम्ही पुढच्या दरवाजाने जाण्यासाठी निघालो आहोत. आणि बघू शकता फायनली आम्ही किल्ला तलावजवळ आलो आणि आम्ही आतमध्ये एंट्रीसुद्धा केली. आणि आम्ही 5-6 जण तरी होतो. आणि बघू शकता काय सुंदर सुंदर पाळणे वगैरे होते. मग त्यानंतर काय सुरुवातीला सुंदर असा व्ह्यू दिसला आणि हा व्ह्यू पाहून असं वाटलं की खरंच मनाची शांती इथंच आहे. खरंच खूप सुंदर व्ह्यू आहे. त्यानंतर मग खाण्यासाठी आम्ही गेलो आणि आम्हाला खरंच भूक लागली होती कारण आम्ही सकाळी लवकर जेवलो होतो. मार्केटिंग वगैरे पण आमचं करायचं होतं. मग त्यानंतर काय तुम्ही बघू शकता आम्ही घेतलं होतं स्प्रिंग पोटॅटो. मग त्यानंतर ती खाऊन झाल्यानंतर बघू शकता गाईज हे आहे लेफ्ट साईडचा व्ह्यू. आणि खरंच गाईज अतिशय सुंदर व्ह्यू आहे. टॉवरचे वगैरे सगळे व्ह्यू यामध्ये दिसत आहे. टॉवरचे जे उजेड वगैरे आहेत ते सगळे या पाण्यामध्ये दिसत आहे गाईज. आणि तुम्ही पूर्ण सर्कल जरी फिरला ना गाईज तरीसुद्धा तुम्हाला एकाही ठिकाणी असं वाटणार नाही की कुठेतरी व्ह्यू कमी आहे. अतिशय सुंदर, तुम्ही पण पाहायला नक्कीच या. बाय बाय गाईज. मिनी ब्लॉग कसा वाटला?